तुम्ही पण त्यातले आहात का ज्यांची मेथी म्हणलं की नाकं मुरडली जातात? तर स्वतः मला मेथीची भाजी एवढी काही जास्त आवडत नाही, पण या सीझनला मेथीची भाजी तर भरपूर मिळते. मग काय करायचं, मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची आणि बारीक चिरलेल्या मेथीमध्ये तीळ, मिरची पावडर, मीठ आणि थोडंसं हिंग मिक्स करून घ्यायचं. कणकेचा गोळा घेऊन त्याला पुरणाचा उंडा करतो तसा उंडा करायचा आणि हे मिक्स केलेले मेथीचं मिश्रण त्यामध्ये दाबून दाबून भरायचं. मेथीचे पराठे केले तरी चालतात, पण त्याच्यासाठी सेपरेट परत कणिक भिजवावी लागते आणि नेमकं जेवढं खायचं आहे तेवढं न होता ते जास्त होतं. तर मेथी पण पोटात गेली पाहिजे आणि त्याची चवसुद्धा छान लागली पाहिजे, त्यासाठी मी ही आयडिया काढलेली आहे. बघा, असं मेथीचं मिश्रण मी ह्या कणकेच्या गोळ्यामध्ये भरलं आणि ह्याची पोळी लाटतो तशी आलवार आलवार पोळी लाटून घेतली. मेथी खूप बारीक चिरलेली असल्यामुळे याच्यातून बाहेर येण्याची शक्यता फार कमी आहे. जर मेथी मोठी चिरली तर याच्यातून बाहेर येईल आणि आली तरी आली, आपल्याला मेथीची चव छान लागण्याशी मतलब आहे. तर बघा, इथं थोडीशी माझ्याकडून मेथीची बाहेर आलेली आहे. तर मी तव्यावर ही मेथीची पोळी टाकलेली आहे आणि त्याला दोन्ही बाजूनी तूप लावून छान खरपूस असं भाजून घेतलेलं आहे. तीळ टाकल्यामुळे त्याची चव एक नंबर लागते आणि मेथी खात आहोत याची थोडीशी देखील जाणीव आपल्याला होत नाही. भाजी करायला कढई खराब करायला नको आणि मस्त चव देखील छान लागते. बघा.